महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। रविकांतजी तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करून सोडून दिले। राज्याचे शेतकरी नेते रविकांतजी तुपकर यांनी दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या राजवाड्यासमोर सिंदखेड राजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। मात्र राज्य सरकार व जिल्हा प्रशासन अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही, ही बाब अतिशय गंभीर असून राज्यामध्ये ठिकठिकाणी विविध स्वरूपाचे आंदोलन आज झाले असून राज्यभरात शेतकरी आक्रमक झाले आहेत व गावागावात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या। गावागावातून ग्रामसभेचे ठराव घेण्यात आले की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनला दरवाढ मिळावी, तसेच जंगली जनावरांच्या शेतीच्या संरक्षणासाठी मजबूत कंपाऊंड मिळावे, जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या शेती पिकाचे नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, तसेच सरसकट पीक विमा मिळावा, अशा विविध मागण्यांच्या अनुषंगाने सदर अन्नत्याग आंदोलन चालू असून आंदोलनाचा 3रा दिवस असून रविकांत तुपकर यांची तब्येत खालावत चालली असून त्यांची शुगर कमी झालेली आहे, असा डॉक्टरांचा अहवाल आलेला आहे। मात्र जिल्हा प्रशासन अद्याप देखील राज्य सरकारला गंभीररित्या या आंदोलनाची दखल घेण्यास कळवत नसल्यामुळे ठिकठिकाणी गावागावात प्रभात फेऱ्या काढून रस्त्यावर उतरून टावरवर चढून रास्ता रोको करत वेगवेगळ्या गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू असून राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी गावागावात सरकारच्या विरोधात घोषणा देऊन आज आंदोलन झाले। यामध्ये डोणगाव येथे रस्ता रोको करण्यात आला, तसेच परिसरातील आरेगाव, गोहोगाव, बेलगाव, आंध्रुड या विविध गावांमध्ये आज आंदोलन करण्यात आले। सरकारने अन्नत्याग आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करतील व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन जबाबदार असेल, असा इशारा डॉक्टर ज्ञानेश्वर टाले शेतकरी नेते यांनी दिला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।